त्यावरती आणि निम्मा माल इकडे याच्यापाशी आता आपल्या दरवाजापाशी ती गाडी उभी. पोरांनो, लाईफ इज व्हेरी अनएक्सेप्टेड. वाटलं सुद्धा नव्हतं असं होईल म्हणून. कार्यक्रम झाला असता, वरच्या चौघा जाण्यास दबून गेले असते जर गाडी पलटी झाली असते. आणि थोडंसं वाचलं त्याच्यामुळे त्याच दोघांचा जीव वाचला. निम्मा माल तिथं मी तुम्हाला दाखवलं तिथं खाली गेला आणि निम्मा माल आता इथं आणलाय घरापाशी. ते दोघं जण जागे म्हणजे डायरेक्ट दबून गेले असते पोरांनो. मी आपल्याला परवडलं ना ही पहिली गोष्ट. म्हणजे ऊस जर करायचा ना रसवंतीचा करायचा, नाही तर करायचाच नाही. खोडवा नाही परवडत. पण नाही पोरांनो, मांगाचे वांगे लावले 2 ट्रे होते इथं काढायला, पण ते सगळे गोगल गायने छाटून घेतले. जसं तो आता उद्याकडे उचलला. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता वाजले 12 आणि फायनली आपल्याला जो सुरू होता जी ऊसतोड आहे ती चालू झाली आहे. त्या गाडी वर राहिली, दिसले का? तेव्हा तिथं आता तुम्ही म्हणशाल एवढं ऊस तुटला आणि मी व्लॉग नाही बनवला. हा ऊसतोड कालपर्यंत ऊसतोड चालू होती की आपली नव्हती. जे इथं ऊस होता पहा त्या बाबाचा, त्यांची वाली ऊसतोड चालू होती काल आणि आज आपल्याकडे चालू झाली. आणि सकाळचं मी 8 ते 12 वाजेपर्यंत मी बाहेर जायलो होतो. आणि आता पाऊस चालू आहे बरं का, ते पावसात ऊसतोड राहिले पावसात फुल पाऊस चालू आहे परा फुल. त्याच्यामुळेच मी वावरात जाई नाही, पूर्ण चिखल पाऊस आला. हा अजून तोडच राहिला जवळ आहे ना, कारण की पाण्याची थोडी येऊ राहील तिकडून, त्याच्यामुळे जवळ आहे ना. गाडी भरून राहिली. हा ही पहिलीच गाडी पडून आपल्याला जी लोड होऊन जाणार आहे आता. त्याच्या संग माहित नाही कोण जाणार आहे. आणि हा हाऊस सुद्धा खोडव्याला दिलाय. हा सुद्धा खोडव्याला दिलाय पडून. आपल्याला खोडवा तर गेलाच गेला खोडव्याला. सुरू सुद्धा याला दिलाय आपण कुठीला. आपल्याला जो कुटी सुरू खोडव्यात ऊस होता तो कुटीला दिलाय. सुरू उस कुटीला दिलाय पडून. बांडी उसच नाही डायरेक्ट बांडी डायरेक्ट. आपल्याला परवडलं ना ही पहिली गोष्ट. म्हणजे ऊस जर करायचा ना रसवंतीचा करायचा, नाही तर करायचाच नाही. खोडवा नाही परवडत पडून. भाव नाही राहत आणि बांडी सगळं जातं ना, त्याच्यामुळे थोडंसं वजन जास्त भेटत. पण मग नाही परवडत, काहीच नाही परवडत, ते वजन नाही देत. आता वाजले 3, मम्मी निघाली वावरात. हा जे सकाळी जे खुटे होते ते उपटून टाकले होते, कारण की आपल्याला गाडी इथं लावायची. कालपर्यंत आज आहे ना तिकडून रस्त्याच्या बाजून तोडलं, संध्याकाळी इकडून तोडायचं आहे. हे जे बाजूने इथली घी तोडायची, त्याच्यामुळे गाडी इडं लागणार आहे. आपल्या मम्मीची शेती पूर्णपणे तुडून जाणार आहे, म्हणजे ते व्हायला लागणार आहे असा सीन आहे. आणि मी वावरत नाही जाते, गाडी भरून ठेवले. त्यांना घरी जायचं त्या माणसाला. आज एकच गाडी काढायची, पाणी पावसाचं वातावरण. पाऊस आला का थांबा त्या, पाऊस गेला का परत तोडायला होईल का त्या तिबा त्या तिथं गाडी उभी. तिला ड्रायव्हर नाही असा सीन आहे. आपल्याला वावरात पण थोडंसं काम आहे, जे की मम्मीच्या हातात आहे काहीतरी. ते मलाही नाही माहिती, मला दुसरं काम आहे वगैरे. संध्याकाळी ना आपली भरपूर काम आहे. खरं ब्लॉग एन्जॉय करा. आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका. एवढंच म्हणणं आहे आता आपल्याला वावरात जायचं आहे. ते जे आहे ना तेच लावायचं. चला जाऊ वावरात. चालू तो मम्मी शपा लावून राहिली. मोटर चालूच होती मम्मी बर का, मोटर चालूच होती. रिकाम मी आलो वावरामध्ये. मी तिकडून आलो ना तेव्हा आंब्या खाली पाणी चालू होतं तिथं. आणि आपल्याला ऊस तोडीचे ते जाईल घरी. एकच काढली, आता दुसरी उद्याकडे काढायची. निम्म नाही, माल जास्त नाही निघाला रे पाहणं. वजन कमी आहे त्याला आणि जास्त भर नाही उभं राहिले असं सीन आहे. एक गाडी काढली ना 25% आवरेल डायरेक्ट एका गाडीसाठी. आणि आपल्याला जी मुळी होती त्या दिवशी नाही का आम्ही मागं लावली होती, कुठं गेली ती पिशी, कुठे गेली काय माहिती. इथं पिशी दिसली का, तिकडून इथपर्यंत लागलोय, इथून तिथपर्यंत लावायचं अजून बाकी आहे. घरी पुढे आणून ठेवले, फक्त लावायचंय. त्याला अजून मुहूर्त नाही लागल, माहित नाही कधी मुहूर्त लागल मम्मीचा त्यांचा. त्याच्यानंतर आपल्याला बी लागल फायनली वावरामध्ये. मम्मी जे लावून राहिली ते काय का धन मॅची नाही तर शेपू या तिन्हीतलं एक कोणतं तरी असतं, माहित नाही. आता लांब येते विचारित नाही, कारण की तुम्हाला आवाज नाही येणार याच्यामध्ये. चला आता मोटर चालू आहे ना, थोड्या टाइम थांबवतो. पाणी भरायला घरी पाणी काढून देतो. घरी पाणी काढून देतो, घरी पाणी जाईल.
हे नेमकी बंद कुठे आहे, चालू कुठे आहे तेच कळा नाही नेमकी. यायला काही अडका नाही राहा पण नाही. पोरांनो मांगाची वांगे लावली पण 2 ट्री होते इथं काढायला, पण ते सगळे गोगल गायने छाटून घेतले. त्याचं म्हणजे कुठं मोठं आहे डायरेक्ट 7-8 झाडं डायरेक्ट गायब करेले. एक ठिकाणची 7-8 झाडं गायब करेले. आलतात ते काढायच्या सरी काढायची तारीच्या काढायचं आहे करून ते तिथं गोगल गाया भरपूर राहते. ते गवताच्या बोंद्यांमध्ये बसला ते हसीन राहतो, ते सगळं खाऊन टाकीत राहतात डायरेक्ट का. मग विचार करणार 7-8 झाडं खाऊन टाकेले, काय ते वांग्यास परवडणार. त्याच्यापेक्षा आपण तिकडं दुसरं काहीतरी लावा. आता मी जातो घरी, मम्मी चालू द्या. घरी आलो होतो, मोटर चालू झाली आणि घराचं पण पाणी आलंय. वावरात जायचंय पण थोड्या टायमानं जाऊ. आता चला आता वावरात जायचंय पण थोड्या टायमानं जाऊ आपण, एवढं लवकर काही नडलं नाही तिला. तर आता वाजले 5, मी वावरात नाही गेलो, मम्मी घरी आली. मी वावरात का बरं नाही गेलो माहिती पोरांनो, इतक्यात पाऊस येतो इतक्यात पाऊस उघडतो. आता सुद्धा बारीक 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 सेम चालू आहे आणि त्याच्यामुळे मम्मी पण घरी निघून आली. आणि आता काय विषय झाला माहिती पोरांनो, मी तुम्हाला दाखवतो. जे ऊस तोडे आले होते आणि मी सांगत होतो ती ड्रायव्हर नव्हता, त्यांनी बा ती तिकडं गाडी पहा, ती गाडी ना भरून ठेवली, फुल भरून ठेवली डायरेक्ट वरती नाही का. आणि आता तो ड्रायव्हर आला, तो ड्रायव्हर म्हणतो रिकामी करा. परत त्यांनी शेजारी एक गाडी लावली, ही एक गाडी आणि ही एक गाडी. त्यांनी शेजारी एक गाडी लावली. ती शेजारची जी गाडी आहे ना, आता ती जी इकडं लावेल ती गाडी आहे ना, आता नेमकी इकडून दाखवतात. ही जी गाडी आहे ना, हिच्यातला माल इकडं टाकू राहील, ही गाडीतला माल इकडं टाकू राहील, कारण ती रिकामी करून राहिली. एवढी गाडी जाणार नाही, ती डायरेक्ट मागं येऊ राहील. असं पुढे नेतात सगळं मागं बाजू येऊ राहिलं. ही जटे चालू आहे आता. याच्यातला गाड्याचा इकडं टाकायचा आणि मी जात नाही, कारण की पाऊस चालू आहे बाहेर. पावसामध्ये तिथे करून राहिले आता सध्या. बाच्या ते वरती दिसलं का, इकडून काढतं आणि तेव्हा तिथं माणूस दिसला ना, तो तिकडून त्या गाडीमध्ये घेतो आणि आम्ही घरामध्ये. चला भेटू नंतर ना आता डायरेक्ट संध्याकाळी बाहेर. पाहिलं पोरांनो किती कुटाण्याचे काम आहे ते, किती हार्डवर्क आहे पाहिलं त्यांच्या ह्याच्यामध्ये. गाडी भरली, ती ओव्हरलोड झाली, आता परत ती खालच्या ह्याच्यात करून राहिलो. गाडी होती ती आली होती इथं थांबली होती, जस्ट निघाली. आता ती गेली काठ्यावरती, आता काटा करतील फायनली. आजचा कोटा पूर्ण झालाय त्यांचा. आता उद्याकडे येतील, उद्याकडे मग काही माल काढतील. तो आता उद्याकडे उचलाला, आता सध्या तिथंच पडून राहील. कार्यक्रम झाला असता वरच्या चौकात जाण्याचा, दुबून गेले असते तर गाडी पलटी झाली असते. आणि थोडंसं वाचलं त्याच्यामुळे त्याच दोघांचा जीव वाचला. आता वाजले 6, फायनली पोरांनो गाडीचा डायरेक्ट पाटा तुटला होता. 2 जण वरती बसले होते, चारी मध्ये पलटी झाली असती पोरांनो. मी शूट नाही केलं कारण थोडीशी गणगण होती, वेगळीच गणगण होती. अजून निम्मा माल तिथं मी तुम्हाला दाखवलं तिथं खाली गेला आणि निम्मा माल आता इथं आणलाय घरापाशी. ते 2 जण जागे म्हणजे डायरेक्ट दबून गेले असते पोरांनो. मी सगळं सुईला लागलं, त्याच्यानंतर क्लिप काढली. कारण अरे सोपं नाही ना, ते वरती बसले होते आणि चालता गाडी डायरेक्ट पाटा सरळ होऊन गेला. चांगलं झालं का ती पलटी नाही झाली, पलटी झाली असते तर बरोबर नाही. 2 जण वरती बसले होते. जाऊ चला, आता जिवत राहतं चांगल्यासाठी होत राहतं. निम्मा माल तिडं टाकेले रस्त्यावरती आणि निम्मा माल इकडे याच्यापाशी. आता आपल्या दरवाजापाशी ती गाडी उभी. पोरांनो लाईफ इज व्हेरी अनएक्सेप्टेड. वाटलंच नव्हतं असं होईल म्हणून रात्रीतून. म्हणजे दिवसभर बाबा त्यांनी तोडलं, संध्याकाळी गाडी भरली आणि असं झालं. कोणी एक्सेप्ट केलं होतं. मी व्लॉग एंड करून टाकलं होता. आता रिक्लिप काढून राहिलो. मी दाखवायला लागत होतं तिथं, पण ठीक आहे आता समजून घ्या. सिच्युएशन बरोबर नाही, सिच्युएशन मॅटर करत राहते. तर या ब्लॉगला मी इथंच एंड करतो. व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा ना, चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. भेटू आपण उद्याकडं. सबस्क्राईब केलं तर खाली बटन फक्त दाबून टाका.